पिनची रिफिल, सेफ्टी पिन, हेअर पिन, चावी किंवा इयरबड वापरून कान साफ करता का? त्या क्षणी छान वाटतं, पण ही सवय तुमच्या कानाला नुकसान पोहोचवू शकते. इयरबडने कान साफ करताना मळ बाहेर येण्याऐवजी तो आणखीन आत ढकलला जाऊ शकतो आणि पिन किंवा चावीसारख्या टोकदार वस्तूंमुळे कानाच्या आतील नाजूक त्वचेला किंवा कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, इयर वॅक्स म्हणजे फक्त घाण नाही, कानाचं संरक्षण करण्यामध्येही त्याची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे कानातून खूप मळ साचला असेल, कान बंद झाल्यासारखा वाटत असेल किंवा ऐकायला कमी येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य इयरवॅक्स सॉफ्टनिंग ड्रॉप्स वापरा किंवा कान सुरक्षितपणे साफ करून घ्या. ENT कडे जाऊन. आयुर्वेदातही कानाच्या आरोग्यासाठी कर्णपुरड ही प्रक्रिया सांगितली आहे. यामध्ये व्यक्तीची प्रकृती आणि कानाची स्थिती पाहून योग्य औषधी तेल वापरलं जातं. पण घरी स्वतःहून कोणतंही तेल कानात टाकणं म्हणजे कर्णपुरण नाही. आणि कान दुखत असेल किंवा पू किंवा रक्त येत असेल किंवा अचानक ऐकू कमी येत असेल तर कोणताही घरगुती प्रयोग न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कान सुरक्षित ठेवायचा असेल तर एक नियम लक्षात ठेवा, कानाच्या आत पिन नाही, चावी नाही आणि इयरबड नक्कीच नाही. ही माहिती तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा.